नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. मोशी कचरा डेपो सुरू होण्यासाठी आणखी 3 ते 4 दिवस. मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव येथे कचरा टाकण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. डेपोतील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया पूर्ववत करण्यासाठी आणखी 3 ते 4 दिवस लागणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. तोपर्यंत शहरातील कचरा पर्यायी ठिकाणी व प्रक्रिया केंद्रांकडे वळवण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अजित पवार आणि लक्ष्मण जगताप यांची तैलचित्रे पालिकेत झळकणार. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत अहिल्यादेवी होळकर, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तैलचित्रे लावण्यात येणार आहेत. यासाठी स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असून महापालिका सर्वसाधारण सभेत या निर्णयाला मान्यता मिळाली आहे. लवकरच तैलचित्रे तयार करून विशेष कार्यक्रमात त्यांचे अनावर करण्यात येणार आहे. एसटीच्या वर्धापन दिनी वल्लभनगर स्थानकात वृक्षारोपण. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त वल्लभनगर एसटी स्थानकात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. वाढते शहरीकरण लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला एसटी प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी आणि पर्यावरण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मारहाण. नवी सांगवी येथे दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका 17 वर्षीय तरुणाला दोघांनी मारहाण केली. रस्ता ओलांडत असताना वाहतुकीचे नियम मोडून आलेल्या दुचाकीस्वाराला धक्का लागल्याचा जाब विचारताच शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि हातातील कड्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सिद्धार्थ कांबळे आणि आयुष वाल्मिकी राहणार पिंपळेगुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ऑनलाईन जुगारात 15,000 गमावल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. पोलिसांनी वाचवला जीव. रावेत परिसरातील एका 19 वर्षीय तरुणाने ऑनलाईन जुगारात 15,000 रुपये गमावल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. माहिती मिळताच रावेत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणाचा जीव वाचवला. त्यानंतर समुपदेशन करत कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी ऑनलाईन जुगारापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. व्हॉट्सअपवर मटका जुगार, दोघांवर गुन्हा दाखल. थेरगाव परिसरात व्हॉट्सअपद्वारे मटका जुगार चालवणाऱ्या आकाश हुसेन वाजंत्री याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून 10,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात पिंटू सोनार याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून काळेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत. बँक खात्याद्वारे 13 जणांची आर्थिक फसवणूक. चिंचवडच्या एम्पायर इस्टेट परिसरात आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडीस आला आहे. आरोपी प्रदीप अशोक राठोड यांनी जीनियस एंटरप्राइजेसच्या नावाने बँक खाते उघडून ते सायबर गुन्हेगारांना वापरण्यास दिल्याचा आरोप आहे. या खात्यातून 93,62,000 रुपयांचे व्यवहार झाले असून देशभरातील 13 जणांची सुमारे 28 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. धन्यवाद पिंपरी चिंचवडकर. आपल्या सहकार्याने पिंपरी चिंचवड न्यूजने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 1 लाखाचा टप्पा पार केलाय. त्याबद्दल आभार. असंच प्रेम देत रहा. सोबत आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.